हॅलो ट्रेडर. तर तुमचा मोठा स्टॉप लॉस कसा टाळायचा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे पहा, आपण या ठिकाणी निफ्टी ऑप्शनमध्ये ट्रेड घेतला होता. तर आपला स्टॉप लॉस 30 पॉईंटचा, फर्स्ट टार्गेट 50 पॉईंट आणि सेकंड टार्गेट 100 पॉईंटचं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, एंट्री घेतल्याच्यानंतर मार्केट साईडवेज चाललं. माझ्या स्ट्रॅटेजीनुसार तिथं बाईंग आली होती. साईडवेज मार्केट चालल्याच्यानंतर बायर यांची ताकद कमी झाली. मग या ठिकाणी ज्यावेळेस साईडवेज मार्केट तुटतं त्यावेळेस सेलर वाढतात. अप साईडला तुटल्याच्यानंतर बायर जास्त क्रिएट होतात आणि डाऊन साईडला तुटल्याच्यानंतर सेलर क्रिएट होतात. तर या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होता 325ला. आपण स्टॉप लॉस प्रत्येकजण काय करतो, ज्यावेळेस मार्केट खाली आलं की स्टॉप लॉस अजून वाढवतो. स्टॉप लॉस मी कधीही वाढवत नाही, हाय त्याच ठिकाणी ठेवतो किंवा कमी करतो. ट्रेलिंग स्टॉप लॉसमध्ये स्टॉप लॉस कमी करतो, म्हणजे मोठा स्टॉप लॉस होणारा टाळता येतो. स्टॉप लॉस हा कंपल्सरी लावायचाच, पण त्याचा स्टॉप लॉस कमी करायचा, स्टॉप लॉस वाढवायचा नाही. हे पाहू शकता तुम्ही. ज्यावेळेस तुमचं साईडवेज मार्केट तुटलं, मार्केट एकदम खाली गेलं, खूप मोठी रॅली भेटली खाली. आता तुम्ही मानसान, सर जर एवढी मोठी रॅली भेटली तर तुम्ही एंट्री एक्झिट झाल्याच्यानंतर तुम्ही सेल परत टाकला का नाही? तर मी सेल का टाकत नाही, जर रिट्रेसमेंटला आलं तरच मी सेलिंग करतो. माझ्या स्ट्रॅटेजीत रिट्रेसमेंटला आलं तरच सेल करतो, अन्यथा मी सेलिंग करत नाही. या ठिकाणी वन साईड मार्केट खाली गेलं, रिट्रेसमेंटला आलं नाही. हे पाहू शकता, माझा 2000 रुपये लॉस झाला आहे. जर या ठिकाणी मी स्टॉप लॉस हा याच ठिकाणी ठेवला असता, जर तो स्टॉप लॉस सरकवला नसता तर हा 2000चा स्टॉप लॉस तुम्हाला 4000 रुपये दिला असता. आणि तुम्ही ज्यावेळेस स्टॉप लॉस आणखी मोठा करता त्यावेळेस 4चा 8000, आणि ज्यावेळेस तुम्ही स्टॉप लॉसच लावणार नाही तर 10-20 पण तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळं स्टॉप लॉस हा कंपल्सरी लावाच. स्टॉप लॉस ट्रेल करा, पण प्लस साईडला करा, मायनसला स्टॉप लॉस ट्रेलिंग करू नका. धन्यवाद.